विष्णू पादोदकम तीर्थे जठरे धारयाम्यहम स्वाहा. असं म्हणून जेव्हा मी तो संकल्पपूर्वक ते पाणी प्राशन करतो तेव्हा ते H2O नसतं, तेव्हा त्याचं रूपांतर तीर्थामध्ये झालेलं असतं आणि शरीरात जाऊन ते औषध म्हणून काम करतं. नमस्कार, वैद्य सुविनय दामले. आजारातनं जर बाहेर पडायचं असेल तर त्याचा संकल्प केला पाहिजे. संकल्प कसा करायचा? मनापासून करायचा. मनावर हात ठेवून. मन कुठे आहे? हृदयामध्ये आहे. हृदयावर हात ठेवायचा आणि संकल्प करायचा की मी आजपासून माझ्या सगळ्या रोगातनं, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक रोगातनं बाहेर पडण्याचा संकल्प करीत आहे. हे ईश्वरी शक्तींनो असं म्हणायचं. हे विश्वनियंत्या असं म्हणायचं. किंवा एखादी तुमची आवडती देवता असेल तर हे कृष्णा, हे गणपती बाप्पा असं म्हणून तुम्ही प्रार्थना केली तरी चालते. आरोग्याची देवता भगवान धन्वंतरी आहेत, त्यांना प्रार्थना केली तरी चालते. कोणत्या देवाला कोणती प्रार्थना करायची हे आपण नंतर एका भागात बघणारच आहोत. परंतु आता आपण युनिव्हर्सला जर शरण जाऊन त्याच्याकडनं काही मागण्याचा संकल्प केला तर आपण नक्कीच या संकल्पाच्या पूर्तीपर्यंत जाऊ शकतो. आपण साधं पाणी हातात घेतो, चमचाभर पाणी, H2O असंच पाणी आहे, त्याचं रासायनिक संघटन H2O होईल. पण मी जेव्हा संकल्प करतो अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम विष्णू पादोदकम तीर्थे जठरे धारयाम्यहम स्वाहा, असं म्हणून जेव्हा मी तो संकल्पपूर्वक ते पाणी प्राशन करतो तेव्हा ते H2O नसतं, तेव्हा त्याचं रूपांतर तीर्थामध्ये झालेलं असतं आणि शरीरात जाऊन ते औषध म्हणून काम करतं. हीच तर जादू आहे. आम्ही आपल्या संकल्पाद्वारे आपल्या मनातल्या सगळ्या हॉर्मोन्सना, हॉर्मोन्स हा शब्द मी जरा मॉडर्न मेडिसिनचा वापरतोय समजायला सोपं जावं म्हणून, मनातल्या सगळ्या लहरींना ऍक्टिव्हेट करतो असं म्हणूया आपण. आणि मग त्या लहरी जिथे जिथे जात आहेत मग त्या ज्ञानेंद्रियांपर्यंत पोहोचतील, कर्मेंद्रियांपर्यंत पोहोचतील, हृदयापर्यंत पोहोचतील, चित्त बुद्धी अहंकार, हे जे काही आपलं आतलं शरीर आहे आणि एक स्ट्रॉंग शरीर आहे आतलं, ह्या आतल्या शरीराला सगळे विसरतात. दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं की हे क्लिनिकल असेसमेंट आहे आणि यालाच सगळेजण विसरतात. आज मॉडर्न मेडिसिन देखील ही क्लिनिकल असेसमेंट करा असं सांगितलं जातं. प्लीज को-रिलेट क्लिनिकली. दिस रिपोर्ट इज अ प्रोफेशनल ओपिनियन, नॉट फायनल डायग्नोसिस असं त्या रिपोर्टमध्ये पण लिहिलेलं असतं. आणि शेवट लिहिलेलं असतं की प्लीज को-रिलेट क्लिनिकली. क्लिनिकली म्हणजेच काय? तुमचं मन, तुमचं म्हणजे पेशंटचं मन काय सांगतंय, पेशंटचा आत्मा काय सांगतोय, पेशंटची बुद्धी काय सांगते. मला एखादी वेदना आहे ती जर मला घालवायची असेल तर मला काहीतरी शरीर आत्म सांगत असतं. या वेदनेपर्यंत पोचणं आणि तिथून तो काढून टाकणं याला म्हणतात संकल्प. तिथून तो काढून टाकण्यासाठी मला तो समजला पाहिजे ना कुठे आहे तो. माझ्या मनातल्या सगळ्या वेदना, माझ्या ज्ञानेंद्रियातल्या सगळ्या वेदना, दुःखदायक वेदना मला बाहेर काढून टाकायच्या आहेत असा संकल्प करायचा. आणि जेव्हा आपण संकल्प करत असतो तेव्हा कोणाला तरी साक्षी ठेवणं आवश्यक आहे. अग्नी हा सगळ्यात मोठा साक्षीचा देव आहे. त्या राम आणि लक्ष्मणाची त्या सुग्रीवाशी जेव्हा भेट झाली तेव्हा त्यांची मैत्री अखंडित राहण्यासाठी मारुतीरायांनी अग्नी प्रज्वलित केला. यज्ञाच्या साक्षीनं, अग्नीच्या साक्षीनं शपथ दिलीये, मैत्रीची शपथ दिलीये. लग्न आपण जे करतो तिथे युद्ध करायचं होतं आणि लग्न हे सुद्धा युद्धच आहे. तिथे सुद्धा या अग्नीच्या साक्षीने आम्ही पत्नीचा स्वीकार केलेला आहे. त्याच्याभोवती 7 फेरे घेतलेले आहेत. धर्मेच, अर्थेच, कामेच, नातीचरामी अशी शपथ घेतलेली आहे. अग्नी साक्ष आहे तो. साक्षीला कोणीतरी ठेवून जेव्हा आपण करतो तेव्हा त्या फक्त दोघांमध्येच ते रिलेशन राहत नाही, ते सामाजिक स्तरावर जातं. ईश्वराला साक्ष ठेवून जेव्हा आपण एखादं कर्तव्य म्हणून जेव्हा आपण संकल्प करतो तेव्हा तो त्या ईश्वरी शक्तीच्या प्रेरणेने होत असतो. त्याला जबाबदार ईश्वर सुद्धा राहतो. ती प्रेरणा, तो संकल्प पूर्ण करण्यासाठी ईश्वरी शक्ती तुम्हाला मदत करत असते. ती अग्निदेवता, ती सूर्यदेवता, तुम्ही आवाहन केलेल्या त्या देवता तिथे असतात, सूक्ष्मात नसतात, असा आपल्या मनात भाव निर्माण करायचा आणि आपलं पुढचं कर्तव्य करायचं. एखादा नारळ असतो, तो देवाच्या चरणी अर्पण करतो आणि आपण असं म्हणतो की हे ईश्वरा, हे आम्ही आता कार्य आम्ही ठरवलेलं आहे, त्यासाठी हे श्रीफळ तुझ्या चरणी आम्ही अर्पण करतोय. या कार्यामध्ये विघ्न कोणतंही येऊ नये यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. हा संकल्प झाला. संकल्प केला की त्याची स्पंदनं तयार होतात आणि ती स्पंदनं त्या शक्तीपर्यंत जाऊन आदळतात आणि त्या शक्तीला ती विघ्न दूर करण्यासाठी त्या तिथे येऊन ती विघ्न दूर करणं भाग असतं. आणि हेच तर देव करतो, ईश्वर करत असतो. ही श्रद्धा असते.
आणि ही हिंदू धर्मामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्थितरित्या अध्यात्मशास्त्रामध्ये सांगितलेली आहे. आयुर्वेद आणि अध्यात्मशास्त्र ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. तेव्हा आयुर्वेदापासून अध्यात्म वेगळं करता येणार नाही, अध्यात्मातनं आयुर्वेद आणि तुमचं शरीर निकोप राहणं हे सुद्धा सुटू शकणार नाहीये. त्यामुळे आपल्याला संकल्प जो असतो हा संकल्प नीट करायचा असतो, आणि संकल्प नीट करण्यासाठीच जसं त्या यज्ञामध्ये पुरोहित आवश्यक असतो तसा आरोग्याचा संकल्प करण्यासाठी योग्य मार्गाने वाट दाखवणारा योग्य वैद्य तुम्हाला जरुरी असतो. तुमच्या नशिबाप्रमाणे तुम्हाला हा योग्य वैद्य तुमच्या आयुष्यात लवकरात लवकर मिळो, आणि तुमच्या सगळ्या संकल्पाला सकारात्मक रीतीने बदलवण्यासाठी तुमच्या मनाला, तुमच्या आत्म्याला, तुमच्या बुद्धीला, तुमच्या चित्ताला, तुमच्या सगळ्या ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियाला सद्बुद्धी देवो, अशी त्या ईश्वराकडे प्रार्थना. हाच आपला आजचा संकल्प. धन्यवाद.